नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झालेली आहे. राज्याला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार का? देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावरून बदली होणार का? असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. या चर्चेला आणखी हवा मिळाली ती संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे. मात्र आता भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व चर्चावर एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. नेमकं काय म्हणाले बावनकुळे? संजय राऊतांनी असा दावा का केला आणि या सर्व राजकीय चर्चामागे नेमकं सत्य काय आहे, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर तितिरमारे. गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोर आलेला आहे. विविध राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांच्या जागी दुसरा चेहरा मुख्यमंत्री होणार असल्याचे दावे केलेले जात आहेत. पण याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटांचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठा दावा केलेला आहे. त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात लवकरच राजकीय बदल होऊ शकतो आणि मुख्यमंत्री बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विधानानंतर राज्यभर राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा आणि चर्चांना वेग आलेला आहे. या सर्व चर्चावर अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही तेच मुख्यमंत्री राहतील. मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताही प्रश्नच उपस्थित राहत नाही. त्यांनी असे म्हटले की विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्यामुळे ते अशा अफवा पसरवत आहेत. जनतेचे लक्ष भटकवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये ते केली जात आहे. यामध्ये बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला की महायुती सरकार स्थिर आहे आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे, हे महत्त्वाचे आहे. तर दुसरीकडे विरोधी मात्र सातत्याने सरकारवर टीका करत आहेत की यामध्ये त्यांचे मते महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत नाही, अनेक निर्णयांवर मतभेद असल्याचे ते सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना विरोधकांनी अधिक बळ दिलेले आहे. यामध्ये मात्र भाजप आणि महायुतीचे नेते सर्व आरोप फेटाळून लावत आहेत. त्यांच्या मते सरकार पूर्णपणे स्थिर असून विकास कामांवर लक्ष केंद्रित केलेले जात आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा नवीन नाहीत. मात्र कोणतीही मोठी घटना घडली किंवा सरकारवर दबाव आला की मुख्यमंत्री बदलाच्या अफवा सुरू होत असतात. पण मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हा केवळ चर्चावर होत नाही. पक्षश्रेष्ठी, आमदारांचे समर्थन आणि राजकीय परिस्थिती यांचा विचार करूनच असा निर्णय घेतलेला जातो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या तरी भाजपकडून मुख्यमंत्री बदलाचा कोणताही अधिकृत संकेत देण्यात आलेला नाही. उलट बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. एकूणच पाहता मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना सध्या तरी अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. संजय राऊत यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले असले तरी भाजपने त्याचे स्पष्टपणे खंडन केलेले आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे वळण येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला काय वाटते? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर कायम राहतील का, की महाराष्ट्र मोठा राजकीय बदल घडवून आणणार आहे? व तुमचे मत कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी, अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.